म्हणजे बाबासाहेब तथागत भगवंतानं जेव्हा त्या हिंदू संहितेच्या लोकांना म्हणजे त्यांचे जे काही निर्बंध होते, तर हे बुद्धाने सुद्धा काय केले होते, तेच निर्बंध पाळले होते. कारण तेव्हा सर्व हिंदू, कारण तेव्हा ह्या अशा काही जाती नव्हत्या दुसऱ्या, तेव्हा कुळ होते, क्षत्रिय कुळ, शाक्य कुळ, म्हणजे अनेक अनेक प्रकारचे कुळ होते. म्हणजे कुंभी, म्हणजे शेतकऱ्याला कुंभी म्हणायचे, क्षत्रिय म्हणजे जे लोक शिकारी करतात त्याला क्षत्रिय म्हणायचे, वैश्य म्हणजे नुसतं शिवण काम करणारे लोक, म्हणजे नुसत्या कामावरून त्याच्या जाती पडल्या होत्या. तर तेव्हा काय मात्र जेव्हा वैदिक ब्राह्मणाशी बुद्धाचे मतभेद झाले, तेव्हा त्यांनी ते धर्मपंथा संबंधीचे मानले होते. म्हणजे तथागत भगवंतानं त्याचे जे काही मतभेद होते ते मात्र एकमेकाशी करून घेतले होते. परंतु बुद्धाने हिंदूच्या निर्बंध शास्त्रात काही ढवळाढवळ केली नाही. म्हणजे हिंदूचे जे काही कायदे असतील तर ते मात्र बुद्धाने काही मोडण्याचा प्रयत्न केला नाही, की बाबा तुमच्या पद्धतीने तुमचे चालू द्या, माझ्या पद्धतीनं मी माझे चालू देतो. कारण मी काही कुठल्या देव वैदिकाने काय मानणारा नाही, मला देव वैदिकाचं काही घेणं देणं नाही. परंतु जेव्हा भगवान बुद्धाले जेव्हा त्याग जीवन जगायचं होतं, जेव्हा ते ईश्वर शोधण्यासाठी निघाले होते, तेव्हा मात्र याच हिंदू लोकांचे जे जे ठिकाणी कुठं मठ सापडले, कुठं होमत्यागी सापडले, कुठं संत सापडले, कुठं महंत सापडले, म्हणजे ज्या दऱ्याखोऱ्यामध्ये जायचे तथागत, तिथला एक एक दिवस तिथला अभ्यास घेऊन, तिथलं गुणधर्म घेऊन, तिथला ज्ञान संपादन करून तथागत भगवंत पुढच्या मार्गाला निघत होते. आपल्या शिष्यांकरिता निराळे निर्बंध केले नाहीत. तीच गोष्ट महावीर आणि शिखांचे 10 गुरु यांची त्यांनी हिंदू निर्बंध पाळला. म्हणजे जे शिखाचे जे धर्मगुरू होते, 10 धर्मगुरू, त्यांनी सुद्धा या हिंदूच्या तत्वाला काही विरोध केला नाही. जैन धर्माच्या लोकांनी सुद्धा हिंदूच्या तत्वाला काही विरोध केला नाही. ब्रिटिश लिबर्टी काउन्सिलने 1930 मध्ये शिखांना हिंदू निर्बंध लागू आहे असा निर्णय दिला आहे. म्हणजे 1930 साली मग त्या ब्रिटिश सरकारचं राज्य होत्या भारतावर, मग त्या ब्रिटिश सरकारनं काय केलंय, काउन्सिलचा एक कायदा केला आणि तुम्हाला हे हिंदूचे जे काही निर्बंध आहेत, जे काही हिंदूचे कायदे आहेत, त्या कायद्याच्या अधीन तुम्हाला जीवन जगावं लागेल अशी मग काय केली, कोर्टाने सक्ती केली. ज्यांना दिवाणी संहिता सिव्हिल कोड पाहिजे होती त्यांना उद्देशून आंबेडकर म्हणाले, हिंदू संहिता विधेयकाचे विरोधक रातोरात दिवाणी संहितेत पुरस्कर्ते झाले हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. त्यामुळे या देशाला चांगला निर्बंध असण्याविषयी त्यांच्या गंभीर हेतूचा आणि पवित्र उद्देशाचा मला संशय येतो. म्हणजे एका रातात तुम्ही जे काही तुमचे विचार बदलले, तुमचे निर्णय बदलले आणि तुमचं जे सिव्हिल कोर्ट आहे तर त्या सिव्हिल कोर्टाचा निर्णय तुम्ही एकाएकी रातातून काय केला, मंजूर केला. म्हणजे अशा पद्धतीची ते फूट पडली. भगवान तथागतानं काय केलं की हिंदू संहितेच्या कायद्याला विरोध केला. हिंदू संहितेत म्हणजे मी हिंदूच्या कायद्यामध्ये कुठलाच बोलत नाही, मला हिंदूचं काही पटत नाही. ज्या काही अंधश्रद्धा असतील, रूढी परंपरा असतील, मी एक विज्ञानवादी आहे, मला विज्ञानामध्ये जे काही सत्य आहे ते मी पाळणार आहे. कारण एखादी जड वस्तू जर वर फेकली आकाशात तर ती निश्चितच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होते, खाली येते. म्हणजे माझ्या धम्मामध्ये जे काही मी पठण केलं असेल, जे काही मी लिहिलं असेल तर त्याचा निश्चितच तुम्हाला काय मिळते, पाठपुरावा मिळते. परंतु जे काही तुमच्या धर्माचे जे काही धर्मग्रंथ आहे तर त्या धर्मग्रंथामध्ये ज्या काही चालीरीती तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्या चालीरीतीचं कुठे तुम्हाला मूळ किंवा मूळ शोधता येत नाही. म्हणून तुमचा धर्म जो आहे तो काय आहे, अधर्म आहे. आणि माझा जो काही बौद्ध धर्म आहे हा धर्म कसा आहे, हा सद्धम्म आहे. सद्धम्माच्या चालीरीतीप्रमाणे चालणारा धर्म असल्यामुळं मला माझ्या धर्माचा काय आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. परंतु मी इतर धर्माला कुठल्याही मानायला तयार नाही. परंतु तुम्ही जे काही रातामध्ये एका रात्रीमध्ये हा बदल केलेला आहे आणि त्या एका रात्रीच्या बदलामध्ये मग या जैननं सुद्धा काय म्हटलं की ईश्वर आहे आणि शिखांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की ईश्वर आहे. परंतु तथागत भगवंत काय म्हणतात, माझ्या धर्मामध्ये ईश्वर नाही, कारण मी एक मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. म्हणजे तथागत भगवंताने सांगितलं सुद्धा की मला सुद्धा तुम्ही काही परमेश्वर किंवा देव मानू
हा बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय. मग शेवटी सप्टेंबर 1951 मध्ये भरणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनापर्यंत हिंदू संहिता विधेयकासंबंधी विचार स्थगिती करण्यात आला. या सुमारास डॉक्टर आंबेडकरांनी महाबोधी या मासिकामध्ये हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती नावाचा एक विस्तृत लेख लिहिला. म्हणजे बघा, मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, आता हे हिंदू संहितेचं जे काही विधेयक होतं, आता या विधेयकावर 2-3 दिवस त्या सभागृहामध्ये काय चालू होती, चर्चा विनिमय चालू होता. हे हिंदू विधेयक अशा पद्धतीचं सांगते आहे, या धर्माचं त्याच्यामध्ये कमीपणा केलेला आहे, या धर्माने हे असं केलं पाहिजे, या धर्माने ते तसं केलं पाहिजे. मग हे दोन धर्म जैन असेल, शीख असतील, या लोकांनी मग हिंदूच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, या लोकांनी हिंदूचे कायदे पाळले पाहिजे, हिंदूच्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, असं कोणाला वाटू लागलं होतं, या हिंदुस्थानच्या नेते मंडळीला वाटू लागलं. आणि बाबासाहेब आंबेडकर मग कुठल्या बाजूने गेले होते, ते तथागत बुद्धाच्या मार्गाला गेले होते. आणि तथागत बुद्धाच्या मार्गाला गेल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर मात्र काही या हिंदू संहितेच्या विरोधात, म्हणजे हिंदूच्या लोकांचे कायदे काही मानायला तयार नव्हते. स्त्रियांची उन्नती आणि अवनती म्हणजे प्रगती आणि विना प्रगती, म्हणजे स्त्रियाबद्दल जे काही अधिकार असतील, हक्क असतील, बाबासाहेब आंबेडकर आता बघा, मुख्यमंत्र्यांना काय काढली योजना, लाडकी बहीण. आता मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढल्यामुळं साऱ्या काय झाल्या, आता त्याच्या बहिणी झाल्या. परंतु मावल्या हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा 1951 साली जेव्हा हिंदू कोड बिल काढलं होतं, आणि त्या हिंदू कोड बिलामध्ये या महिलांना 100% अधिकार या महिलांचे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा काही त्या हिंदू कोड बिलामध्ये मांडलेले आहे. आणि या हिंदू समाज जो आहे, तर या हिंदू समाजातल्या स्त्रियाला चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त कुठलाच अधिकार नव्हता. परंतु बाबासाहेबांचे अनंत कोटी उपकार आहेत त्या महिलांना 6 महिन्याची प्रेग्नंट असताना तिला 6 महिन्याची रजा जरी भेटली, रजा भेटते, ती सर्वात महत्वाची देण बाबासाहेबांची देण. या लोकांना 6 तास ड्युटी करायचं, पहिले 12-12 घंटे ड्युट्या करायचं काम पडत होतं. परंतु त्या हिंदू संहितेच्या हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळं, या कामगार मंडळामुळं या लोकांना 6 घंटेची ड्युटी करायचं काम. या दिवाळीचं बोनस लोकांना मिळत नव्हतं, परंतु एका पगारी इतकं बोनस हे बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. प्रत्येक 12 घंट्याच्या ड्युट्या करायला लागत होत्या, तिथं लोकांना 8 घंट्याच्या ड्युट्या करायचं काम करायला लागलं. बाबासाहेबांची देण. महिलांना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता, की बाबासाहेबांची देण आहे. शिक्षण महिलांना घेता येत नव्हतं, कारण थोडं जितकं जरी शिकायला महिला गेल्या तर ही सवर्ण लोक काय करायची, तिला नाव भेट ठेवायचे आणि तिला चिथून मारायचे की तू तुला एखादी साहेबीन होऊन राहिली, कशाला चाललीस तू, अशा पद्धतीचे उद्गार काढून त्या महिलेला घरात थांबून ठेवण्याचं काम करते. परंतु हे सुद्धा अधिकार कोण दिले, बाबासाहेबांनी. सतीची चाल या देशात होती. एखाद्या स्त्रीचा पती वारला की त्या पतीच्या मरणाबरोबर त्या स्त्रीला सुद्धा जिवंत असताना पाळला जातो. म्हणजे हे जे काही अनेक रूढी परंपरेचे जे काही कायदे होते या स्मृती ग्रंथामध्ये, ते सर्व कायदे तोडण्याचं काम हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यामुळे सर्वात मोठा जर भाऊ या स्त्रियाचा असेल या जगात, डॉक्टर बाबासाहेब. कारण बाबासाहेबांच्या इतकं पुण्यवान या जगात कोणीच नाही.
माझा स्वतःचा एक अपवाद आहे की बाबासाहेब गरीब नव्हते. नाही. बाबासाहेब गरीब नव्हते, बाबासाहेब करोडपती होते, लखोपती होते. हो. पण बाबासाहेब आंबेडकरांचा समाज गरीब होता आणि बाबासाहेबांच्या जातीमुळे बाबासाहेब आंबेडकर शिकू देत नव्हते. कारण पैशाला किंमत नव्हती. कारण बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्ट ही पैशापोटी, धनापोटी, संपत्तीपोटी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ही नालायक समाज आणि नालायक जात ही बाबासाहेबांच्या आडवी येत होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना तिरस्कारापोटी या धर्मात मी जरी जन्मलो तरी मात्र या धर्मात मी मरणार नाही अशी एक तुम्ही गाठ बांधली बाबासाहेब आंबेडकरांना. आणि एवढ्याच्या मुखाने गर्जना करून पवित्र नागाच्या नागभूमीतून बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर केलं. स्त्रियांच्या अवनीतीला गौतम बुद्ध जबाबदार आहे असे विधान एका लेखकाने मुंबईतील युवज विकली या स्त्रियांच्या साप्ताहिकाच्या जानेवारी 1950च्या अंकामधील आपल्या लेखात केले होते. त्याला उत्तर म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी हा अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. आंबेडकरांनी त्या लेखाचा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की बुद्धाविरुद्ध हा अत्यंत गंभीर आणि दृष्ट आरोप नेहमीच करण्यात येत असतो. आंबेडकरांच्या मते त्या लेखकाने ज्या उतार्याच्या आधारावर आपला निष्कर्ष काढला होता तो उताराच मुळी पुढील काळातील बौद्ध भिक्षूंनी घुसळला होता. गौतम बुद्ध स्त्रियांना टाळीत नसे किंवा त्यांच्याविषयी तिरस्कार दाखवत नसे. बुद्धांचा उदय होण्यापूर्वी ज्ञान मिळवण्याचा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार स्त्रियाला नाकारण्यात आला होता. आपला आत्मिक धर्म उत्कर्ष साधण्याचाही अधिकार तिला नाकारण्यात आला होता. हा स्त्रियांवर धडधडीत अन्याय होता. स्त्रीला परिवर्जकाचा आयुष्यक्रम स्वीकारण्यास स्वातंत्र्य देऊन बुद्धाने एका फटकाऱ्यात स्त्रीवर होत असलेले हे दोन्ही अन्याय दूर केले. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनी ज्ञान मिळवावे व आपली आत्मिक उन्नती करून घ्यावी अशी बुद्धाने स्त्रियांना मोकळीक दिली. भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा देणारी ही एक मोठी क्रांती होती. मनु हा बुद्धांचा प्रकट विरोधक होता. त्यांनी घरात बौद्ध धर्माचा प्रवेश होऊ नये म्हणून स्त्रियांवर ती बंधने घातली. त्यांच्या डोक्यावर असमानतेच्या राशी रचल्या होत्या. आपल्या लेखाचा निष्कर्ष सांगताना आंबेडकर म्हणाले, भारतीय स्त्रियांच्या अवनतीला आणि नाशाला जर कोणी कारण झाला असेल तर तो मनु होय, बुद्ध नव्हे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की या स्त्रियाचा जो काही विरोधक असेल, या स्त्रिया बुद्धची ज्या समाजामध्ये जी नालायकी असेल तर ही सर्व नालायकी कशामध्ये आहे? या मनुमध्ये, बुद्धामध्ये नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एका पाक्षिकामध्ये एक विचार मांडला, एक पाक्षिक चालू केलं आणि त्या पाक्षिकामध्ये सांगितलं की स्त्रियांची उन्नती आणि अवनती. आता या लोकांनी काय केलं, एका लेखातनी सांगितलेलं विजन विकली या स्त्रियांच्या साप्ताहिकाच्या अंकात सांगितलं की स्त्रियाबद्दल तथागत भगवंतांना काय लेख लिहिला आणि आंबेडकरांनी त्या लेखाचा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की बुद्धाविरुद्ध हा अत्यंत गंभीर आणि दृष्ट आरोप नेहमीच करण्यात येत असतो. म्हणजे की स्त्रियाबद्दल तथागत भगवंताला काय आहे, एक तिरस्कार आहे, राग आहे. याबद्दलचे जे काही असे खरचटले विरोधी शब्द आहेत, खरचटले विचार आहेत, तर हे नेहमीच मात्र भगवंताच्या म्हणजे गौतम बुद्धाच्या कार्यातनी होत असतात. याचा मी काय करतो आहे, आता एक सखोल अभ्यास करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय. आंबेडकरांच्या मते या लेखकाने ज्या उतार्याच्या आधारावर आपला निष्कर्ष काढला होता तो उतारा मुळीच पुढील काळातील बौद्ध भिक्षूंनी घुसळला होता. म्हणजे काही जे काही दृष्टवान भिक्षू होते तर त्या भिक्षूंनी काय केलं होतं, मग वरीत वरून काही आता काही जगे भिक्षू आहेत. आता काही लोक कसे पोटा जगायचं म्हणून जगायचं, खायचं म्हणून खायचं, अशा पद्धतीने काही लोक भिक्षुपणा करतात. मग यांनी जसे लोक म्हणतात मग तशाच पद्धतीनं पण भिक्षू असा असावा की जेव्हा बुद्धाबद्दल
कुठल्याही पद्धतीचा जर तिरस्कारात्मक गोष्टी येत असतील तर निश्चितपणाने त्याने त्याच्याशी प्रकट असा विरोध केला पाहिजे. कारण बुद्धाच्या नंतर तत्वज्ञान सांगण्यासाठी या देशामध्ये धर्मगुरू जर मानला जातो तर फक्त भिक्षूंना मानला जातो. आपण आपल्या आमिषापोटी, कर्तव्यापोटी किंवा संपत्तीपोटी आपण काही लोकांना बळी पडतो, परंतु भिक्षूंना कुठल्याही संपत्तीचे आमिष नाही, कुठल्या धनदौलतीचा आमिष नाही, कुठल्या जनभूताचा आमिष नाही. म्हणून तथागताने सांगितलं होतं की हे भिक्षूंनो, मी जेव्हा नसेल तेव्हा मात्र तुम्ही कुठल्याही अलंकाराला किंवा आभूषणाला बळी पडू नका. कारण तुम्ही जर या अलंकाराला आणि आभूषणाला जर बळी पडलात तर निश्चित मनानं तुमचा धर्म हा बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण सवर्ण लोक तुम्हाला कुठली तरी एक लालसा दाखवतील आणि लालसा दाखवून तुमचा धर्म तुमच्या हातामध्ये पुन्हा हिसकावून घेण्याची गाढ शक्यता मला वाटतोय. म्हणून तुम्हाला मी आजच मी नसणार तेव्हा तुम्ही मात्र कुठल्याही अलंकाराला बळी पडू नका. गौतम बुद्ध स्त्रियांना टाळीत नसे किंवा त्यांच्याविषयी तिरस्कार दाखवित नसे. बुद्धांचा उदय होण्यापूर्वी ज्ञान मिळवण्याचा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार स्त्रीला नाकारण्यात आला होता. म्हणजे भगवंतानं स्त्रियाला कधी असं विरोधक मानलं नाही. कारण भगवंत काय म्हणायचे की स्त्री ही एक जन्मदाता जननी आहे आणि या जीवाला जीवदान देणारी जर माता असेल तर फक्त ती स्त्री आहे. आणि स्त्रीला जर आपण प्रकट मध्ये विरोध केला तर ती शेवटी काय आहे, आपली जननी आहे, माता आहे. म्हणून तथागताने स्त्रीला कुठल्याच पद्धतीचा विरोध केला नाही. आणि विरोध जर केला असेल तर तो विरोध कोणी केला? मनुवाद्याने विरोध केला. कारण स्त्री ही सुशिक्षित झाली नाही पाहिजे, स्त्री ही शिकली नाही पाहिजे. कारण शिकली तर ती निश्चितच तुमच्या पुढे दोन काकडं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्त्रीला ते शिकू देत नव्हते. आणि मनुवाद सांगत होता की स्त्री शिकली म्हणजे एक काय झालं, तुमच्या डोक्याला बोध झाला. म्हणून स्त्रियांना शिक्षण देऊ नये. आपला आत्मिक उत्कर्ष साधण्याचाही अधिकार तिला नाकारण्यात आला होता. हा स्त्रियांवर धडधडीत अन्याय होता. स्त्रीला परिवर्तकांचा आयुष्यक्रम स्वीकारण्यास स्वातंत्र्य देऊन बुद्धाने एका फटाकाऱ्यात स्त्रीवर होत असलेले हे दोन्ही अन्याय दूर केले. म्हणजे बघा, भगवंतानं काय केलं होतं, तथागत बुद्धानं जेव्हा या मनुवाद्यानं या स्त्रियांना काय मानलं होतं, विरोधक मानलं होतं. या स्त्रिया मनुच्या विरोधी मानल्या होत्या, परंतु बुद्धानं मात्र स्त्रीला विरोधक मानलं नाही. परंतु या धर्मामध्ये भगवंतानं सुरुवातीला काय केलं होतं की स्त्रीला परिवर्ज्या देऊ नये. जसं हिंदू समाज मानतो तशाच पद्धतीने बुद्धानं सुद्धा केलं होतं. परंतु त्याची दुसरी तथागत भगवंताची दुसरी माता कोणती होती? तथागताची दुसरी माता त्या महाप्रजापतीनं तथागत भगवंताला एक उद्देशून म्हटलं की भगवंता, तुम्ही जर आम्हाला स्त्री म्हणून स्वीकार करत नसाल तर मात्र आमचं काय? कारण मनुष्याच्याच पोटी हा बौद्ध धर्म वाढणार नाही. तर आमचं सुद्धा काहीतरी त्या तुमच्या धर्मामध्ये योगदान असावं. म्हणून तथागत भगवंताकडून माता प्रजापती तुम्ही सुद्धा स्वतः दीक्षा घेतली आणि या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. आणि याच्यानंतर त्या सम्राट अशोकाने दीक्षा घेतली, बिंबिसाराने दीक्षा घेतली, त्यानंतर त्यांच्या पत्नीने दीक्षा घेतली आणि स्वतःच्या त्या सम्राट अशोकानं स्वतःच्या पोटी आणि पोरग त्या देशाला अर्पण केलं. आणि तिथून सम्राट अशोकाचं पोट त्यांनी स्वातंत्र्य देऊन बुद्धाने एका फटकाऱ्यात स्वीकार स्त्रीवर होत असलेले हे दोन्ही अन्याय दूर केले. म्हणजे जेव्हा तथागत भगवंतानं या स्त्रियांना या धर्मामध्ये समाविष्ट केलं, परिवर्जक केलं,
धम्माचं ज्ञान सांगण्यासाठी धम्मज्ञानी बनवलं, तेव्हा मात्र स्त्रीवर कुठल्याच प्रकारचे काय राहिले नाही, गुन्हे राहिले नाही. सर्व गुन्ह्यामधून स्त्री जीवन काय झालं, मग मुक्त झालं. कोणीही त्यांच्यावर अन्याय करायची म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एखादी भिक्षुणी आहे, तर त्या भिक्षुणीकडे एखाद्याही माणसाची नजर अशी वाईट दृष्टीनं पडत नाही. का पडत नाही? कारण की आज रोजी धम्मगुरू आहे. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनी ज्ञान मिळवावे व आपली आत्मिक उन्नती करून घ्यावी अशी बुद्धाने स्त्रियांना मोकळीक दिली. म्हणजे तथागत भगवंत म्हणतात की स्त्रियांना कुठेही पुरुषाप्रमाणे काम केलं पाहिजे, कुठेही पुरुषाप्रमाणे तिने वागलं पाहिजे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समानतेचा कायदा अंमलात आणला, समता बंधुत्व न्याय या तत्वावर एक देशाची राज्यघटना तयार केली आणि या राज्यघटनेप्रमाणे स्त्रियांना सुद्धा काय आहे, समान अधिकार आहेत. एसटी ड्रायव्हर स्त्रिया, पोलीस कमिशनर स्त्रिया, दवाखान्यात स्त्रिया, डॉक्टर स्त्रिया, डॉक्टरनी स्त्रिया, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% वाटा हा स्त्रीचा असला पाहिजे. कारण हा समानतेचा अधिकार आहे. आपल्या देशाची राज्यघटना समानता चालतो. स्त्री आणि पुरुष एक आहेत, समान आहेत. आणि त्याच हिंदू कोडबिलामध्ये मांडलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की त्या वारसा हक्कामध्ये बहीण आणि भाऊ जे काही एखाद्या बापदारीची संपत्ती असेल, तर त्या संपत्तीमधला जेव्हा आपण हिस्सा वाटतो, तेव्हा बहिणीला म्हणतो का आपण 2 तास तू कमी घे, कारण जेवढा भावाचा अधिकार असतो तेवढाच त्या बहिणीचा सुद्धा त्या स्थावर संपत्तीवर अधिकार असतो. हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वारसा हक्काच्या त्या कोडबिलामध्ये सांगितलेलं आहे. भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा देणारी ती एक मोठी क्रांती होती. मनु हा बुद्धाचा प्रकट विरोधक होता. त्याने घरात बौद्ध धर्माचा प्रवेश होऊ नये म्हणून स्त्रियावर ही बंधने घातली. त्यांच्या डोक्यावर असमानतेच्या राशी रचल्या होत्या. म्हणजे त्या मनुवाद्याला काय वाटत होतं, मनुला त्या मनुवादी लोकांना वाटत होतं की या स्त्रिया शिकल्या नाही पाहिजेत, म्हणून त्यांनी या स्त्रियांच्या डोक्यावर काय दिला, एक बोझ दिला, भार दिला. घरातली कामधंदे तूच करायची, धुली भांडी तूच करायची, गौऱ्या शेण तूच करायचं, सगळी साळवणी रांगोळी सुद्धा त्या तूच करायच्या आणि एवढी कामं वरतून सुद्धा शेतातली कामं सुद्धा तूच करायची. अशा पद्धतीचे बंधन या स्त्रीवर कोणी घातले होते, या मनुवाद्याने. परंतु या मनुवाद्याच्या प्रखर विचाराच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली. जशा पद्धतीने बुद्धाने त्यांच्या युगामध्ये क्रांती घडवली होती की स्त्रियांना परिवर्जा देऊन स्त्रियांना मोकळं केलं होतं की तुम्ही पुरुषांच्या बरोबर शिकलं पाहिजे, पुरुषांच्या बरोबर तुम्ही चाललं पाहिजे, पुरुषांच्या बरोबर तुम्ही वागलं पाहिजे. याच बुद्धाचं अनुकरण करून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या स्थावर देशामध्ये 1950 सालामध्ये 51 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या बुद्धाचं अनुकरण केलं आणि स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली, स्त्रियांना नोकरीचं माध्यम खुलं केलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचा वाटा असला पाहिजे. प्रत्येक राजकारण असो, ज्याही समाजकारण असो, कुठंही स्त्रीचा वाटा हा कायम असला पाहिजे. आरक्षण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना ते 50% आरक्षण दिलेलं आहे. आता तर 66% आरक्षण झालं स्त्रियाला, म्हणजे 34% पुरुष आणि 66% महिला. आणि काही कालांतरानं बोला बुद्ध भगवान की जय, भगवान की जय. उपाया लागल्या वाटते काय की जय. एकदा का वाचनालयाच्या बाहेर आंबेडकर पडले, म्हणजे आपल्या भोवती गांधील माशाचे मोहोळ उठविण्याची त्यांना सवय जडली होती. नवी दिल्ली येथील आंबेडकर भवनाची कौन्सिलला बसवीत असताना एप्रिल 1951 मध्ये त्यांनी मध्यवर्ती सरकारवर कडाडून हल्ला केला. मध्यवर्ती सरकार हे दलित वर्गाच्या हितसंबंधी अत्यंत उदास आहे असा त्यांनी आरोप केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी जर एखाद्याच्या वाचनालयाच्या बाहेर जर
निघलो तर माझ्या माग कसं त्या गांजीला जशा चन करतात तशा पद्धतीची हे सर्व जातीवादी मंडळी महाबाजूनं काय करायचे, कलबल 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 म्हणजे एखाद्या बोंगाड्यासारखे माया नावानं बोंबलत कल्ला करत माझ्यासोबत बाजूने यायचे. नवी दिल्ली येथील आंबेडकर भवनाची कौन्सिल बसवीत असताना एप्रिल 1951 मध्ये त्यांनी मध्यवर्ती सरकारवर सुद्धा कडाडून हल्ला केला. मध्यवर्ती सरकार हे दलित वर्गांच्या हितसंबंधी अत्यंत उदास आहे असा त्यांनी आरोप केला. म्हणजे हे जे काही सरकार आहे दिल्लीतलं, तर हे दिल्लीतलं सरकार सुद्धा काय आहे, माझ्या प्रकट विरोधक आहे. हे दलित वर्गाच्या हितसंबंधी अत्यंत उदास आहे असा त्यांनी आरोप केला. हा मोठा भडीमार ठरला. त्यामुळे काँग्रेस पक्षात सर्व भारतभर हाहाकार उडाला. या आरोपामुळे काँग्रेस पक्ष क्षुब्ध झाला. पंतप्रधान नेहरूंनी आंबेडकरांच्या विधानाविषयी पत्राद्वारे तीव्र नापसंती दर्शविली. काही काँग्रेस नेत्यांनी तर ज्या मंत्रिमंडळाचे धोरण आंबेडकरांना पसंत नाही त्या मंत्रिमंडळात त्यांना ठेवू नये अशी कुरकुर सुरू केली. त्यावर आंबेडकरांचे चाहते म्हणाले, आंबेडकरांच्या भाषणाचा वृत्तांत हाच मुळीने चुकीचा आहे. इतर पक्षाचे नेते म्हणाले की आंबेडकरांनी आपली मते बोलून दाखविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि आपल्या दलित वर्गाच्या हिता